नमस्कार मंडळी. उबाटा सेनेत काहीच आलबेल नाहीये. ही सेना परत एकदा फुटते आहे की काय अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. आणि प्रत्यक्ष उबाटा सेना ही कोणाच्या ताब्यात, उद्धव ठाकरेंच्या ताब्यात की आदित्य ठाकरेंच्या ताब्यात, याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. आणि याची फलनिष्पत्ती अशी की उबाटा सेनेतले जे सैनिक आहेत तेही सध्या गोंधळलेले आहेत. उबाटा सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर सध्या संक्रांत आलेली आहे आणि त्यामुळे उबाटा सेना फुटणार का, चर्चा तर तशीच सुरू आहे. त्यातही संजय राऊत यांचे प्रवक्ते मानणारे किंवा तशी चर्चा असलेले पत्रकार अनिल थत्ते हे मागच्या काही दिवसात जोरदारपणे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना टार्गेट करतायत. आणि कशावरून तर अर्थातच संजय राऊत यांच्यावरून हे टार्गेट करायला लागलेले आहेत. आणि त्यांनी मध्यंतरी जे काही व्हिडिओ केले त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये आलबेल नाहीये. आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचं ऐकत नाहीयेत आणि सगळी उबाटा सेना आपल्या ताब्यात कशी येईल हे बघितलं जातं. आता अनिल थत्ते यांनी हा दावा केलेला आहे. ते सांगतायत त्यावेळेस त्याला प्रमाण मांडणं गरजेचं आहे, कारण स्वतः अनिल थत्ते हे सातत्याने सांगत असतात की संजय राऊत हे आपले मित्र आहेत, अनिल थत्ते यांचे मित्र आहेत. आणि त्यामुळे संजय राऊत यांच्याशी नियमित चर्चा होत असते. अनिल थत्ते ज्यावेळेस सांगतात की संजय राऊत हे अडचणीत आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय, त्यांना उबाटा सेनेमध्ये आता पूर्वीचं स्थान राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे ते कदाचित बाहेर पडतील किंवा त्यांना बाहेर ढकलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे जेव्हा थत्ते सांगतात तेव्हा त्यावर विश्वास ठेवावा लागतो, कारण कुठेतरी अनिल थत्ते हे संजय राऊत यांच्याशी बोलतात असा दावा अर्थातच तेच करतात आणि त्यानंतर हे सगळं होत असतं. आता प्रश्न असा आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात खरंच लागलेली आहे का? आणि जर ती खरंच लागलेली असेल तर त्याची फलनिष्पत्ती काय असेल आणि ती फलनिष्पत्ती अर्थातच उबाटा सेना ही दुभंगण्यात होणार का? आदित्य ठाकरे यांनी संघटनेवर आपली मान टाकायला सुरुवात केलेली आहे. उबाटा सेना आपल्याकडे घ्यायला सुरुवात केलेली आणि त्याची चुणूक मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दिसली. त्यावेळेस असं म्हटलं जातं की काही उमेदवारांना तिकीटं नाकारण्यात आली आणि ते सगळे होते ते उद्धव ठाकरे यांचे लॉयलिस्ट म्हणजे निष्ठावान. अनिल परब वगैरे ही जी मंडळी आहेत त्यांचे ते उमेदवार होते आणि त्यांना तिकीटं देऊ केली नाहीत आणि या सगळ्यामागे आदित्य ठाकरे होते. अर्थात उद्धव ठाकरे यांनी आपल्या निष्ठावान नेत्यांची समजूत घातली असं सांगितलं जातं आणि त्यानंतर तो सगळा मिटला असंही म्हटलं जातं. पण त्याहीपेक्षा नंतर म्हणजे राज्यसभा निवडणूक जेव्हा डिक्लेअर झाली आणि राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची एकच जागा होती आणि त्या जागेसाठी संजय राऊत यांनी शरद पवारांचं नाव पहिल्यांदा जाहीर करून टाकलं आणि तिथून खऱ्या अर्थाने उबाटात सेनेमध्ये वितुष्टता निर्माण झाली असा कयास, अशी चर्चा सध्या सुरू आहे. आणि त्या दरम्यान किंवा त्याबाबत जे काही पुढे आलं ते भयंकर होतं. आदित्य ठाकरे यांना ती जागा ही आपल्याला ठेवायची होती, म्हणजे उबाटा सेनेला ठेवायची होती आणि त्या जागेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव आदित्य ठाकरे यांनी जवळजवळ निश्चित केलं होतं. पण असं म्हणतात की आता जर ती जागा उबाटा सेनेकडे गेली असती तर 2019 मध्ये जी पुन्हा राज्यसभेची निवडणूक होणार आहे तेव्हा त्या जागेवर काँग्रेसने क्लेम केला असता आणि मग तेव्हा संजय राऊत यांची टर्म संपते आहे आणि त्यामुळे संजय राऊत यांना उमेदवारी मिळाली नसती आणि त्यामुळे संजय राऊत यांनी अगोदरच पवारांचं नाव जाहीर करून टाकलं आणि पवार राज्यसभेवर निवडून आले. बिनविरोध निवड झाली. पण त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आदित्य ठाकरे हे संजय राऊत यांच्यावर प्रचंड संतापलेले. अर्थात अनिल थत्ते यांचं जर विचारात घ्यायचं तर उबाटा सेनेमध्ये आत्तापर्यंत मानलं जात होतं ते उद्धव ठाकरे सर्वस्व, पण उद्धव ठाकरे आपल्या पुत्राच्या समोर काहीही करू शकत नाहीयेत अशी एकंदरीत परिस्थिती दिसते. अर्थातच त्याचं प्रमाण अनिल थत्ते यांचे व्हिडिओ आहेत. आणि मग प्रश्न निर्माण होतो की खरंच उबाटा सेनेमध्ये आता उद्धव ठाकरे यांची काहीच चालत नाही का? आणि जर अशी परिस्थिती असेल तर कालांतराने उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान नेते हे उबाटा सेनेत राहतील का? त्यांना उबाटा सेनेत पुढचं करिअर आहे का? या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पुढे यायला लागलेले आहेत आणि त्याचं सगळं श्रेय अर्थातच अनिल थत्ते यांना द्यायला पाहिजे. अनिल थत्ते यांचे जे व्हिडिओ आहे त्याच्या खाली कॉमेंटमध्ये त्यांच्यावर टीकाही करतात की तुम्ही संजय राऊत यांची बाजू का घेता? पण मित्रांनो, बातमी शोधायची असेल तर तिथे बातमी शोधावी लागते, कारण अनिल थत्ते ज्यावेळेस संजय राऊत यांची बाजू घेतात आणि संजय राऊत यांना पक्षातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं म्हणतात, त्यावेळेस कुठेतरी तिथे सत्य असतं आणि ते सत्य अनिल थत्ते भले आपल्या मित्रासाठी का होईना पण बोलत असतात. आणि हे सगळं जर विचारात घेतलं तर एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसते की आता संजय राऊत यांचे उबाटा सेनेमध्ये फार दिवस नाहीयेत. जितके अनिल थत्ते एकजीव होऊन बोलतात तितकं एक गोष्ट आहे की थत्तेही आपल्या मित्राला वाचवू शकत नाहीयेत आणि ते सत्य अनिल थत्ते यांच्या त्या व्हिडिओतून बाहेर येत असो. मंडळी, लवकरच कळेल, कारण घोड मैदान काही लांब नाहीये. कुठपर्यंत हे प्रकरण टाळलं जातं, खरंच त्यात सत्यता आहे का? पण हा पण अतिशय महत्त्वाचा असतो की कुठेतरी आग लागल्याशिवाय धूर येत नाही आणि ती आग कुठेतरी लागलेली आहे असं दिसतंय, कारण धूर फार मोठा येतोय. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.